सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। डिजिटल अरेस्टच्या नावाखाली देशभरात ऑनलाईन फसवणुकीतील संशयित आरोपींचे धागेदोरे आता थेट अहिल्यानगर पर्यंत पोहोचले आहेत। येथील सायबर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत डिजिटल अरेस्ट प्रकरणातील 8,80,000ची फसवणूक उघडकीस आणत 3 संशयित आरोपींना अटक केली आहे। पारनेर नेवासा तालुक्यातील दोघांचा यामध्ये समावेश आहे। या आरोपीची बँक खाती फसवणुकीसाठी वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पाथर्डी येथे सपकाळ वस्तीवर बांधाच्या वादातून एका विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे। नंदा वसंत सपकाळ असे मृत महिलेचे नाव असून या प्रकरणी तिची जाऊ रंभाबाई अशोक सपकाळ, भाया अशोक विश्वनाथ सपकाळ व पुतण्या नवनाथ अशोक सपकाळ यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बांधित तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस सरकारने स्थगिती दिली आहे। सरकारने याबाबतचे परिपत्रक जारी केल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे। राज्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उद्भवली आहे। पुणेवाडी येथील मल्लचेतन रेपाळे यांनी उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत बाजी मारत मानाचा किताब पटकावला। पाथर्डी येथे पार पडलेल्या उत्तर महाराष्ट्र कुस्तीगिरी परिषदेच्या स्पर्धेत रेपाळे यांनी उत्कृष्ट कौशल्य दाखवले। या स्पर्धेत अनेक जिल्ह्यातील नामांकित मल्लांनी सहभाग घेतला होता। अंतिम सामन्यात धुळे येथील ऋषिकेश राजपूत याच्या विरुद्ध चेतन रेपाळ मैदानात उतरले। सामन्याच्या सुरुवातीपासूनच त्यांनी आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले। त्यांच्या या विजयामुळे पारनेरचा डंका पूर्ण उत्तर महाराष्ट्रात घुमला आहे। विजय झाल्यानंतर रेपाळे यांना मानाची चांदीची गदा आणि 51,000 रुपये पारितोषिक स्वरूपात देण्यात आले। नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु वीज पूर्ण दाबाने मिळत नसल्याने विद्युत पंप चालतच नाहीत। त्यामुळे शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत। पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। चोरट्यांनी 2 रस्त्यावर पती पत्नीला दोरखंडाने बांधून लोखंडी रॉड व लाथाबुक्क्याने मारहाण करत चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 2,72,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला। ही चोरी देवटाकळी तालुका शेवगाव येथे मंगळवारी रात्री मगर वस्तीवर झाली। अहिल्यानगर जिल्ह्यातील 11 नगर परिषद व 1 नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार वेग पकडत असताना चिन्ह वाटपात झालेल्या विलंबनामुळे अपक्ष उमेदवारांची मोठी कोंडी झाली आहे। राजकीय पक्षांचे उमेदवार मात्र पक्षनिह हाती घेत यापूर्वीच प्रचारात उतरले असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह मोठ्या नेत्याच्या सभा धडाक्यात सुरू आहेत। दरम्यान निवडणूक कार्यक्रमानुसार काल बुधवारी अखेर अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले। आता त्यांच्याकडे हातात प्रचारासाठी फक्त 4 दिवसांचीच मुदत राहिली आहे। 30 नोव्हेंबर रोजी प्रचार थांबवणार असल्याने अल्प अवधीत मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचवण्याचे मोठे आवाहन या उमेदवारांसमोर उभे राहिले आहे। संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे वाळू माफिया विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी कारवाई करत वाहन व वाळू असा एकूण 5,06,400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैधरित्या गौण खजिन्यांचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे
शाखेतील पोलीस अंमलदार संतोष खैरे, गणेश लोंढे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव यांचे पथक तयार करून अवैधरित्या गौण खजिन्यांचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले. श्रीरामपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर यांच्यावरील हल्ला हे दहशतवादी कृत्य आहे. हल्लेखोरांनी संविधान दिनाची त्यासाठी निवड केल्याने तो संविधानावरील हल्ले देखील आहे. पोलिसांनी हल्लेखोरांमागील खरा काशा शोधून काढावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. हल्ल्याच्या घटनेपूर्वी काँग्रेसच्या 3 उमेदवारांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले. त्यातील एका उमेदवाराला पोलीस वाहनातून शेर्डीला देत एका नेत्यांसमोर उभे केले गेले असा आरोप सपकाळ यांनी केला आहे. शेवगाव नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चुरस दिवसांदिवस वाढत असून राजकीय वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे. 4 पक्षाचे उमेदवार आणि 2 अपक्ष उमेदवार आमने सामने उभे राहत मतदारांच्या अपेक्षा व उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या गाडेकर यांची रोखठोक मुलाखत आपण पाहणार आहोत. गाडेकर यांनी मतदारांपुढे विकास, पारदर्शकता व जनसामान्याच्या प्रश्नांवर केंद्रित भूमिका स्पष्ट केली असून प्रचारात त्यांनी दमदार उपस्थिती नोंदवली आहे. बहुमत मिळवण्यासाठी सर्वच उमेदवार प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना अपक्ष उमेदवार म्हणून गाडेकर यांची भूमिका आणि त्यांच्या योजनांचा आढावा घेणारी ही मुलाखत शेवगावातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाची ठरणार आहे. या मुलाखतीमुळे निवडणुकीतील स्पर्धा आणखी तीव्र झाली असून पुढील काही दिवसातील हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. पदाधिकारी नेमलेले आहेत. जर जिल्हाध्यक्षापासून तालुका अध्यक्षपर्यंत त्यांनाच जर नीतिमत्ता नसेल आणि त्यांनाच जर दुसऱ्या पक्षाचे ऐन वेळेला उमेदवार जर तिकिटासाठी बोलवावे लागत असतील तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की त्यांनी इथे पदाधिकारी नेतृत्वच निर्माण होऊ दिलं नाही शेवगावमध्ये धनुष्यबाणाचं. लक्षात घ्या, जर त्यांनी हे जर नेतृत्व उभा करायला सपोर्ट केला असता, पक्ष वाढवला असता तर असे आयते उमेदवार बीजेपी मधून किंवा इतर पक्षामधून त्यांना आणावे लागले नसते. अतिशय गंभीर परिस्थिती आहे भावांनो. मी बऱ्याच ठिकाणी राजकारणात काम केलंय, समाजसेवेमध्ये काम केलंय, पण ह्या लोकांना फक्त पैसा कमवण्यासाठी, कुठेतरी गुंडगिरी करण्यासाठी यांना पद लागतात आणि याचे पुरावे सगळे जनतेकडे आहेत. मी बोलायची गरज नाही, पण जनता काय होते, जनता थोडीशी संभ्रमित असते किंवा जनतेला वाटते ह्या बावट माणसांच्या कुठे नादी लागायचं, म्हणून जनता बोलत नाही. विशेषतः तुमचा रोष कोणत्या पक्षावर असेल? माझा पक्षावरती रोष असण्यापेक्षा शेवगावचे जे स्थानिक आहेत लोक, जसं तालुका अध्यक्ष असतील, मग ते शिवसेनेचे असतील किंवा आता नवीनच आलेत बीजेपी मधून इकडे शिवसेनेकडं, तर त्यांनी तिथला राजीनामा दिला आहे का? बरं, त्यांचं तिथं 25 वर्ष कार्य होतं. मग 25 वर्ष कार्य करणारा व्यक्तीला बीजेपी न्याय देऊ शकत नाही का? आतापर्यंत तर बीजेपीचं नाव स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना मी एवढी मानते, कारण देवेंद्र फडणवीस साहेबांसारखं नेतृत्व किंवा एक जे सक्षम वैचारिक नेतृत्व आहे, आणि हे तर असं छापतात बातम्यांमध्ये की आमचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं खूप चांगलं आहे. मग एवढं चांगलं असताना स्वतः बीजेपीने सांगितलं का यांना शिवसेनेत पक्षामध्ये येऊन तिकीट घ्यायचं? आणि सर्वात महत्वाचं, सर्व जनतेला हे बोलायचंय मला की जर सर्वसाधारण महिला आरक्षण ठेवलेलं आहे तर या महिला आरक्षणाचा अर्थ काय? स्वतंत्र महिला नेतृत्व उभं राहावं, त्याला कुठेतरी एक संधी भेटावी म्हणून हे पद राखीव ठेवलेलं होतं का? ज्यांच्या पुरुषांकडे पद आहे, त्यांच्या घरात पद आहे, ठेकेदारी आहे, दारूचे लायसन्स आहेत, गुंड आहेत, दादागिरी करून लोकांवरती जे त्रासदायक ज्या सगळ्या गोष्टी आहेत सर्वांना माहिती आहेत, त्या लोकांच्या पत्नींना जर हे पद भेटली आणि त्यांनी जर ही भूषवली तर आपलं शेवगाव एकतर व्यसनमुक्त तर कधीच होणार नाही, दादागिरी मुक्त कधीच होणार नाही. ठेकेदारी, वाळू, रोडचे कन्स्ट्रक्शन तुम्ही पाहताय किती निकृष्ट दर्जाचे आहेत. म्हणजे जिथे विकासाच्या मुद्द्यावर आणि लोकांच्या नागरी सुविधांवरती जर जिथे आघात होत असेल तर लोकांनी त्यांना जी आमिष दाखवली जातात, माझी बदनामी केली जाते, कारण त्यांना माझी भीती वाटते. त्यांना माझी भीती यासाठी वाटते, माझं दारूचं लायसन नाही, माझी ठेकेदारी नाही, मी दादागिरी करत नाही, मी जे काय आहे ते स्पष्ट समोर बोलते. आणि हेही मी जनतेला अगदी जाहीर आवाहन करते
की ज्या वेळेस मला नगराध्यक्ष पदावरती ज्या खुर्चीवर मी बसेल, नगर परिषदेचा आलेला प्रत्येक निधी मी जनतेसमोर जाहीर करणार आणि ट्रान्सपरंट सगळा व्यवहार दाखवणार. त्यातला एकही रुपया इकडचा तिकडे झाला त्याच दिवशी राजीनामा देणार. आणि जो पण नगराध्यक्ष जर दुसरा कोणी कॅन्डिडेट बसला तर त्याने तो सगळा व्यवहार आणि निधी. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.